की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे। ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा। उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा। उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा। उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा। उदय होगा। महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी डॉक्टर कंसे। आपण आत्ता प्लॉट बघतोय। जर तुम्ही शेजारी बघितला तर स्ट्रॉबेरी तुम्हाला दिसते आणि ह्या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये माझं असं म्हणणं असतं की झाडाची पूर्ण ग्रोथ झाल्याशिवाय मी त्याला फळ येऊ देत नाही। फळाचं भरपूर झाडाची कॅनोपी चांगली झाली पाहिजे, साईड फुटवा चांगला निघाला पाहिजे, त्याच्यानंतर फ्लावरिंग त्याला चांगलं झालं पाहिजे, भरपूर फ्लावरिंग आलं पाहिजे आणि त्याचं कन्वर्जन मग फ्रुटिंगमध्ये झालं पाहिजे। जे की हो काही इथं दिसतंय राईट। ते फळाला ग्लिजिंग टेक्स्चर फळ गोल झालं नाही पाहिजे, फळाचं ग्लिजिंग व्यवस्थित पाहिजे, त्याचं टेक्स्चर व्यवस्थित पाहिजे आणि त्या फळाचा आकार जो आहे तो व्यवस्थित अशा या पद्धतीने त्याला टोक आलं पाहिजे। तर मार्केटमध्ये त्या फळाची चांगली किंमत राहते। त्याच्यासाठी साईड फुटीचे जो फॉर्म्युला आहे हा वेगळा असतो, फ्लावरिंगसाठीचा फॉर्म्युला हा वेगळा असतो आणि त्याच्यानंतर जो साईजसाठीचा आहे। आता काय झालं आहे, स्ट्रॉबेरीला नाही म्हटलं तरी 600 रुपये 700 रुपये असा दर चालला आहे। हे बघा इथं तुम्हाला दिसत आहे साईज। आणि इथं आम्ही काय केलं की पोटाकेचा प्रयोग केला होता आणि पोटाके वडून पोटाके प्लस एच बॉन्ड 71137। आता 71137 घेतलं काय नाही घेतलं काय फरक पडत नाही, पण पोटाकेसारखा जो मॉलिक्यूल आहे त्याच्याबरोबर जो एच बॉन्ड आहे हा घेतल्यानंतर आम्ही काय केलं, बघितलं की त्याची साईज आणि त्याला टोक ते कुठलंही प्लांट बघितलं तर त्याला टोक आलेलं मला दिसलं आणि ते सुंदर आहे। इवन हिरवं पण बघा, याला पण टोक आलं आहे, याचं इलॉंगेशन चांगलं होतं आहे, ह्या फळाचंही टोक आलं आहे, याला टेक्स्चर चांगलं आहे। तर आपल्याला तो फॉर्म्युला एक सेट मी तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्राला की खालनं सोडत असताना न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे या स्ट्रॉबेरीसाठी खूप महत्त्वाचं राहतं। न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना मी एक स्वतःचा एक न्यूट्रिशन बॅलर तयार करून देतो आहे। त्या बॅलरच्या माध्यमातून काय होतं आहे, याचं पालन पोषण वनस्पतीचं हे चांगल्या पद्धतीने होतं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे साईजसाठी पोटाके आपण वापरतो आहे। साईज, फ्लावरिंग, फुटवा, साईड फूट हे सगळंच काय करतो आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या माध्यमातून करतो आहे। तर त्या पद्धतीचं नियोजन तुम्ही करा। मी आत्ता लगेच एवढं मोठी प्रोसेस काय मी याच्या थ्रू सांगू शकत नाही, तर मी तुम्हाला काय करतो फक्त एक अंदाज देतो की अशा पद्धतीने होतं आहे। आणि हा मी आत्ता जो काढला होता हा पोटाकेचा रिझल्ट आहे। तर आपण सर्वांनी अशा पद्धतीने काय करा, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून घ्या। न्यूट्रिशन मॅनेजमेंट जोपर्यंत या फळामध्ये होत नाही तोपर्यंत झाडाची चाल, झाडाची जी कॅनोपी आहे ही कॅनोपी डेव्हलप होत नाही। तुम्ही एक एक ग्रेड सोडून गोष्टी होत नसतात, त्याला ओव्हरऑल न्यूट्रिशन व्यवस्थित लागतं। त्या पद्धतीने न्यूट्रिशन करा तरच तुमच्या फळाची फुलाची नाही का साईड फुटव्यांची ही साईज चांगली होईल। एवढं सांगायचं होतं। धन्यवाद।